तर मालवणमधून आता बातमी समोर येते। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय। येत्या 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला होता। त्यामुळे संतापाची लाट सुद्धा उसळली होती। आता त्याच ठिकाणी 32 कोटी खर्च करून 83 फुटी उंच पुतळा उभारण्यात आलाय। तर शिवरायांच्या पुतळ्याची उंची ही 60 फूट आहे। चबुतरा तलवारीसह एकूण उंची ही 83 फूट होती। अंदाजे 40 टन ब्रॉन्झचा यासाठी वापर करण्यात आलाय। 35 टन स्टील फ्रेमवर्क सुद्धा करण्यात आलाय। गंजरोधक बांधकाम साहित्याचा वापर या पुतळ्यासाठी करण्यात आलाय। आयुर्मान 100 वर्ष हा पुतळा टिकेल असं सांगण्यात येत आहे। तर याच पुतळ्याचे शिल्पकार अनिल सुतार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजार यांनी। पाहूया। मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलं आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे हा ब्रॉन्झ धातूपासून बनवण्यात आला आहे आणि याची जी उंची आहे ती 60 फूट एवढी उंची आहे आणि तरवालधारी ही मूर्ती आहे। 1 मे रोजी या शिवपुतळ्याचं लोकार्पण होईल असं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अनिल राम सुतार हे मूर्तिकार आहेत, हे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, मला सांगा, या पुतळ्याचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलंय, कशा प्रकारे याचं काम सुरू आहे आणि याचं लोकार्पण कधी होईल? 1 मेला होईल आणि 95% आमचं काम झालेलं आहे। आणखीन 2-4 दिवसामध्ये पूर्ण आज तलवार लावले जाईल आणि 2-1 दिवसामध्ये पाठीमागची मयान आहे ती लावली जाईल। बाकी पूर्ण काम फिनिशिंग आणि पेंटिंग सगळं काम सुरू आहे। तर 1 आठवड्यात आमचं पूर्ण काम कंप्लीट होऊन जाणार आहे। डोक्यापासून खाली जमिनीपर्यंत जे आहे ते 60 फुटाची मूर्ती आहे आणि त्याच्यावर जे तलवार वर निघणार आहे ते साधारण 83 फूटपर्यंत जाईल ती, आणि खाली 10 फुटाचा चबुतरा आहे ज्याच्यावर ग्रॅनाइट लावले जाणार आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, राजकोट, सिंधुदुर्ग।